नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेजर स्टॉक्स जे आज वर होते, मार्केट डाऊन असूनही. त्यातली पहिली कंपनी आहे क्राफ्टमॅन ऑटोमेशन. तर आपण बघू शकतो की ह्या कंपनीचा स्टॉक अराउंड 12.3% इतका वर होता आणि तो क्लोज झाला अराउंड 5,700 इतक्या लेवलवर. अ, या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर कंपनी ही 1986 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे आणि ही प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये काम करते. असेंब्ली, सब असेंब्ली, ऑन सप्लाय चेन वर्क मेजरली ही कंपनी करते. ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल, इंजिनिअरिंग सेगमेंटमध्ये याचं वास्तव आहे. कंपनीचा मार्केट कॅप अराउंड 13,000 करोड इतका आहे. सो एक ही स्मॉल कॅप कंपनीच आपण कन्सिडर करू शकतो आणि कंपनीचा पी पण खूप हाय नाही आहे. कंपनीचा पी अराउंड 54 इतका आहे, जो की एक डिसेंट पी आपण कन्सिडर करू शकतो. आणि या कंपनीचं जर आपण प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ बघितली तर ती पण एक डिसेंट आहे. प्रॉफिट ग्रोथ लास्ट 5 वर्षामध्ये 26% आणि सेल्स ग्रोथ ही अराउंड 20% इतकी या कंपनीने दाखवली आहे, जी की एक डिसेंट ग्रोथ आहे. तर ही कंपनी पण त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्या रडारवर आपण ठेवू शकतो. कंपनीच्या टेक्निकल्स बद्दल बोलायचं झालं तर कंपनीचा स्टॉक हा एक इन्क्रीजिंग ट्रेंड लाईन सपोर्ट घेत वर चाललेला आपण दिसतो, जो की एक पॉझिटिव्ह साईन आहे. रिसेंट पास्टमध्ये पण याच ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन स्टॉक हा वर गेला आहे. 5,800च्या अराउंड कंपनीचा एक रेझिस्टन्स पॉइंट आहे, जो की हा ब्रेकआउट देऊ शकला नाही. आधी कंपनीचा स्टॉक 7,000चा स्तर रीच करून हा करेक्शन यांनी दाखवलेलं होतं. तर हे काही महत्त्वाचे लेव्हल्स आहे, जे की आपल्याला कन्सिडर करावे लागतील पुढच्या या कंपनीच्या स्टॉकचा ग्रोथ बघायसाठी. जर ही लेव्हल कंपनीच्या स्टॉकनी ब्रेकआउट केली 5,883 तर 7,000 पर्यंत हा स्टॉक रीच होऊ शकतो. पण तेच जर हा फर्दर करेक्शन देत राहिला तर हा इन्क्रीजिंग ट्रेंड लाईनचा पण सपोर्ट घेऊ शकतो. पुढच्या क्वार्टरचे रिझल्ट हे एक महत्त्वाचा पॅरामीटर राहील हा स्टॉकचा डायरेक्शन ठरवायला. नेक्स्ट कंपनी आपण बघणार आहोत ती आहे मॅनकाइंड फार्मा. तर या कंपनीचा स्टॉक अराउंड 4.8 इतक्या टक्क्यांनी आज वर होता आणि तो क्लोज झाला 2,790. कंपनीबद्दल बोलायचं झालं तर कंपनी ही फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स या सेक्टरमध्ये काम करते. पुष्कळसे याचे जे प्रॉडक्ट आहे ज्याला कुठलेही प्रेस्क्रिप्शन लागत नाही आणि डायरेक्ट ओव्हर द काउंटर सेल करताना आपण बघू शकतो. मेजरली ही कंपनी भारतामध्येच त्याचे जे प्रॉडक्ट आहे ते विकते. कंपनीचा मार्केट कॅप अराउंड 1 लाख करोडच्या पण वर गेलेला आहे. 1.12 लाख करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप झाला आहे आणि त्याचा पी 56 आहे. तर ही कंपनी खूप स्वस्त आपण कन्सिडर नाही करू शकत. अ, पण कंपनीचा जर आपण हिस्टॉरिकल ग्रोथ बघितला तर हा सेल्स ग्रोथ अराउंड 19% आणि प्रॉफिट ग्रोथ अराउंड 27%. तर एक डिसेंट ग्रोथ दाखवणारी कंपनी आहे आणि इंडियात त्याचं प्रॉडक्ट सेल होत असल्यामुळे बाकीच्या फार्मा कंपनीच्या कंपॅरिझनमध्ये ही एक कमी रिस्की कंपनी असली आपण बघू शकतो. भारतामध्ये पुष्कळ फार्मा कंपनी ऑपरेट करतात. त्याच्यातली सिप्ला, मॅनकाइंड या काही कंपनीज अशा आहेत ज्या इंटरनल मार्केटवर फोकस करतात. ल्युपिन, डॉक्टर रेड्डीज या अशा काही कंपन्या आहेत ज्या मेजरली यूएस, युरोपियन या मार्केट मध्ये एक्सपोर्ट करून आपलं इन्कम गेन करतात. डिव्हिस लॅब सारखी कंपनी आहे जी फक्त एपीआय विकते. तर असे वेगवेगळे सेगमेंट या फार्मा सेक्टरमध्ये आहे. तर ही पण एक चांगली कंपनी म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. ज्याचा स्टॉक हा आपल्या रडारवर आपण डेफिनेटली ठेवू शकतो. कंपनीचे जर आपण टेक्निकल बघितले तर हे एक इन्क्रीजिंग ट्रेंड लाईनचा हा रेझिस्टन्स घेतो आहे स्टॉक. इन द पास्ट आपण बघितलं की याच ट्रेंड लाईनच्या रेझिस्टन्सला टच करून कंपनीचा स्टॉक प्राइस डाऊन आलेला होता. हा लेटेस्ट परफॉर्मन्समध्ये पण आपण हे बघू शकतो. करंट स्टॉक प्राइस पण जी आहे त्या लेवलपासून पण या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक पुन्हा खाली यायची पॉसिबिलिटी आहे.
तर हे डेफिनेटली काही लेव्हल्स आहे जे की आपण ट्रॅक करू शकतो. नेक्स्ट स्टॉक जो आपण बघणार आहे ती कंपनी आहे ट्रेंट. तर ट्रेंटचा स्टॉक पण अराउंड 2.48% इतक्या पर्सेंटनी वर होता. अ, या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ही टाटाची कंपनी आहे. Zudio हा ब्रँड हीच कंपनी चालवते आणि आपणही आपल्या अराउंड बघितलं आहे की Zudioचे शॉप्स रिसेंट काही वर्षामध्ये वाढलेले आपण बघू शकतो, जे की डायरेक्टली रिफ्लेक्ट होत आहे कंपनीच्या परफॉर्मन्समध्ये पण. आणि त्याचंच इम्पॅक्ट असा आहे की कंपनीचा स्टॉक हा याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे, स्पेशली कोविड नंतर. एकच थोडीशी एक रिस्क फॅक्टर याच्यामध्ये आहे, जो की आहे कंपनीचा पी रेशो. कंपनीचा पी रेशो हा 186 इतका हाय आहे आणि मार्केट कॅप अराउंड 2.5 लाख करोड आहे. हाय पी रेशोच्या कंपनीला कॉन्स्टंटली हाय ग्रोथ दाखवावी लागते. ट्रेंटला पण जी ग्रोथ तिने पास्टमध्ये दाखवली, स्पेशली या 3-4 वर्षामध्ये, तशी फ्युचरमध्ये पण रिपीट करणं चॅलेंजिंग आहे, कारण की कंपनी ऑलरेडी खूप मोठी झाली आहे. काही कंपन्यांचे उदाहरणं द्यायचे झाले तर डी-मार्ट, इव्हन बजाज फायनान्स सारख्या कंपनीज आपण बघू शकतो, की ज्यांना मोठ्या झाल्यानंतर ग्रोथमध्ये कुठे ना कुठे लिमिटेशन आलं आहे. डी-मार्ट पण एके वेळेस अराउंड 150-120 च्या वर हा स्टॉक ट्रेड करत होता, जो की आता पुन्हा 90 च्या अराउंड आलेला आहे. तर ट्रेंडमध्ये पण हा एक रिस्क फॅक्टर आहे, जो की आपण डेफिनेटली कन्सिडर करायला हवा. आणि लास्ट क्वार्टर नंतर पण जे स्टॉकचं करेक्शन झालं, त्याच्यामागे पण हेच रिझन होतं. जरी कंपनीने क्वार्टरली रिझल्ट्समध्ये खूप चांगली ग्रोथ दाखवली, तरी पण एक्स्पेक्टेशन्सच असे सेट झाले होते, की ती ग्रोथ पण कुठे ना कुठे मार्केटला इतकी हाय वाटली नाही आणि म्हणूनच अराउंड 20%चं करेक्शन झालेलं आपण बघू शकतो. तरी पण ह्या इन्क्रीजिंग ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक वर जाताना आपल्याला दिसतो आहे. आणि लेटेस्ट करेक्शन नंतर पण याच ट्रेंड लाईनचा सपोर्ट या कंपनीने घेतला. ही जी त्यांनी टॉप रीच केली होती ती ॲज अ रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट करू शकते. पुन्हा पुढच्या क्वार्टरचे रिझल्ट्स आपल्याला बघायला लागतील. जर त्यांनी पण डिसअपॉइंट केलं, तर इव्हन ही ट्रेंड लाईन पण कंपनीचा स्टॉक ब्रेक करू शकते आणि मग अराउंड 6,250 और 5,000 हे एक इम्पोर्टंट लेव्हल राहतील कंपनीच्या स्टॉकला बघायला. पण जर रिझल्ट हे चांगले आले, तर पुन्हा कंपनीचा स्टॉक आपले ऑल टाईम हाय रीच करू शकतो. तर अ, हे या कंपनीचं टेक्निकल एनालिसिस आहे. नेक्स्ट स्टॉक जो आपण बघणार आहे तो आहे नियोजन केमिकल. या कंपनीचा स्टॉक पर अराउंड 3.8% इतका वर होता. या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ही एक ब्रोमाइन आणि लिथियम बेस्ड ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड बनवणारी कंपनी आहे, जे की फार्मा, ॲग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. कंपनी ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. अराउंड 6,000 करोड इतका याचा मार्केट कॅप आहे. या पण कंपनीचा पी रेशो खूप जास्त आहे. 146 च्या पीईवर कंपनी ट्रेड करते आहे. एक निश आणि स्पेशालिटी केमिकलच्या सेगमेंटमध्ये कंपनी ऑपरेट करते. त्याच्याचमुळे हा पी इतका हाय गेलेला आपल्याला दिसून येतो. बाकी केमिकल कंपनीजच्या तुलनेमध्ये. केमिकल स्टॉक्स हे रिसेंट काही क्वार्टर्समध्ये आपल्याला स्ट्रगल करताना दिसून आलेले आहेत. या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर अराउंड 24% इतकी याची सेल्स ग्रोथ आहे आणि प्रॉफिट ग्रोथ ही अराउंड 11% इतकी आहे. जे की खूप हाय आपण म्हणू नाही शकत. पण ह्याच्या मागचं एक कारण अजून जे आपण आत्ताच डिस्कस केलं ते आहे की या रिसेंट क्वार्टर्समध्ये सगळ्याच केमिकल कंपनीचा आलेला खराब परफॉर्मन्स, जो की येणाऱ्या पुढच्या क्वार्टर्समध्ये बदलू पण शकतो. सो ही फॅक्टर आपण कन्सिडर करायला पाहिजे. कंपनीच्या टेक्निकल्सबद्दल बोलायचं झालं तर आज 1,870 आणि 2,390 हे काही इम्पॉर्टंट लेव्हल्स आहेत. 1,870 हा आधी एक रेझिस्टन्सचं काम करायचा. नंतर ह्याच लेव्हलला कंपनीचा स्टॉकने सपोर्ट घेऊन अ, त्याचा पुढचा ट्रेड सेट केलेला आहे. 2,390 ही पण एक इम्पॉर्टंट लेव्हल आहे. या लेव्हलला कंपनीच्या स्टॉकने रेझिस्टन्स घेतला आहे.
आणि आता पण याच लेव्हलपासून कंपनीचा स्टॉक खाली आलेला आहे. अ, पुन्हा पुढचे क्वार्टरचे रिझल्ट हे एक महत्त्वाचं पॅरामीटर ठरतील. जर ते खराब आले तर 1800 च्या लेव्हलपर्यंत स्टॉक पोहोचू शकतो आणि चांगल्या रिझल्ट्सवर हा ब्रेकआउट करून ऑल टाईम हायवर पण पोहोचू शकतो. तर मित्रांनो, हे काही स्टॉक्स होते जे की आजच्या खराब मार्केटमध्ये पण चांगले परफॉर्मन्स करणारे ठरले. नेहमी आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्सचा सल्ला घेऊनच तुम्ही मित्रांनो कुठली पण इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायचा आहे. हा पण व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवलेला आहे. याला कुठली पण स्टॉक खरेदी किंवा विक्रीचं रेकमेंडेशन आपण समजू नये. धन्यवाद.